त्यातलेच आणखी एक बोर्ड प्रकर्षानं या ठिकाणी झळकतोय, तो म्हणजे आमदार अण्णा बनसोडे व विनोद खुरंगळे यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वतः विनोद खुरंगळे, त्यांची सर्व कुटुंबीय, त्याचबरोबर सर्व महिला मंडळी देखील हा बोर्ड घेऊन अण्णासाहेब बनसोडे यांच्या सोबत आहेत आणि यांच्या सोबत असताना हा बोर्ड देखील एक या आंदोलनामध्ये झळकतोय. त्याचं कारण असं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आंबेडकरीवादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, कष्टकरी कामगार आहेत, तर या पिंपरी चिंचवडमध्ये या राज्याचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे या संविधानिक पदावर असताना देखील शेखर सिंह सारखे अधिकारी त्यांचा अवमान करतातच. पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे सामान्य कार्यकर्ते आहेत, जे आंबेडकरी विचार संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाळत असताना, न्याय व कायदा व्यवस्था पाळत असताना आणि कष्ट करून जगत असताना देखील एका कंपनीमध्ये कंपनी वर्कर आणि एका संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर देखील अन्याय होतो, त्यांना हाणमार होते, शिवीगाळ होते आणि त्यांना जातीवाचक वागणूक मिळते. या संदर्भात देखील विनोद खुरंगळे यांच्यावर देखील अन्याय झालाय. विधानसभेचे उपाध्यक्ष संविधानिक पदावर बसलेले आणि सामान्य माणूस, सामान्य आंबेडकरवादी कार्यकर्ता एका कंपनीत काम करत असताना त्याच्यावर देखील अन्याय होतो. त्या व्यक्तीने संबंधित गुन्हेगारावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे, तरी देखील त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालेली नाही, कडक कारवाई झालेली नाही. म्हणून स्वतः विनोद खुरंगळे आणि त्यांचं कुटुंबीय या आंदोलनामध्ये अण्णा बनसोडे यांना सपोर्ट करण्यासाठी आणि स्वतः आपल्यालाही न्याय मिळण्यासाठी म्हणून प्रचंड संख्येमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. विनोद खुरंगळे यांची पत्नी आहे. माझे मिस्टर टाटा मोटर्स मध्ये कायमस्वरूपी कामाला आहेत आणि कंपनीमध्ये त्यांच्यावर असाच अन्याय झालाय. त्यांना 4-5 गावगुंडांनी, तिथलेच युनियन प्रतिनिधी आहेत, त्यांनी विनोदला मारलं आतमध्ये आणि आम्ही त्याच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट पण टाकली. पण त्यांनी एवढा दबाव आणून आम्हाला 8 दिवसानंतर अॅट्रॉसिटी मागे घ्यायला लावली. सर्व पोलीस आणि कंपनीतले कर्मचारी यांनी आम्हाला अॅट्रॉसिटी मागे घ्यायला लावली. तर अण्णा बनसोडेंसोबत आम्ही आहोत. अण्णांना पण न्याय द्या, त्यासोबत माझ्या नवऱ्याला विनोद खुरंगळ्यांना पण न्याय द्या. आम्ही पण अॅट्रॉसिटी टाकली, पण आमच्यावर दबाव आणून आमची अॅट्रॉसिटी मागे घेण्यात आली. तर आम्हाला पण प्लीज न्याय द्या. या प्रशासनाचं आणि शासनाचं नेमकं चाललंय काय? SC, ST, OBC, VJNT आणि असे जे काही लोक आहेत, जे मुख्य प्रवाहामध्ये येऊ इच्छित आहेत, मुख्य प्रवाह त्याच्या मदतसिद्ध झालेले आहेत किंवा काही पदावरती कार्य करत असताना देखील मनुवादी वृत्तीचे अधिकारी जे असतील ते व्यवस्थित यांना वागणूक देत नाही. जातीय द्वेष त्यांचा गेलेला नाही, हा मनोवाद संपलेला नाही. म्हणूनच की काय, याच्या विरोधात प्रशासकांच्या या अशा हुकुमशाही आणि मनोवादी कार्यपद्धतीच्या विरोधात प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी